महाराष्ट्रातले गडकिल्ले म्हणजे इथल्या शौर्याची गौरवगाथा. त्यांची भौगोलिक रचना, बांधणी, जाज्वल्य इतिहास भारावून टाकणार आहे. याच मांदियाळीत एक अफाट पसरलेला किल्ला येतो. अवाढव्य, विस्तीर्ण, शिलाहार यादव काळापासून ते शिवकाल, इंग्रज अशा मोठ्या कालखंडाच्या इतिहासाचा मूक साक्षीदार, कलावंतीण सुळक्याचा पाठीराखा, प्रबळगड. सकाळी लवकरच ठाण्याहून ट्रेनने पनवेलसाठी निघालो. पनवेलला एके ठिकाणी मिसळ खायला गेलो. मिसळ खायला रिक्षा गेली. एक मिसळचे पैसे रिक्षात गेले. एवढं फायनली आम्ही एवढा प्रवास करून मिसळ खायला आलो आहे. गुगल रेटिंग बघून मिसळ खायला आलो आहे. दिसते तरी चांगली. पोटभर नाश्ता केला. मिसळ चांगली होती. पुढे रिक्षाने पायथ्याजवळच्या ठाकूरवाडीकडे निघालो. पनवेलहून ठाकूरवाडीला यायला सहज वाहन मिळतं. आजच्या ट्रेकवर मी, देवेशू, प्रत्युष. रानवाटाच्या एप्रिल आणि मे महिन्यातल्या अलमाटी कझाकिस्तान ग्रुप टूर मध्ये माझ्याबरोबर नक्की सहभागी व्हा. काही दिवसांपूर्वीपर्यंत सगळीकडेच पाऊस होता. आज मात्र हवा एकदम मोकळी होती. ठाकूरवाडीकडे जायच्या रस्त्यावर असतानाच समोर प्रचंड पसरलेला प्रबळगड आणि त्याच्या शेजारी दिमाखाने उभा असलेला कलावंतीण सुळका दिसायला लागले. लांबून बघताना प्रबळगडाचा आवाका किती मोठा आहे हे जाणवत होतं. त्याच्या पुढे कलावंतीण केवढासा दिसत होता. जिथपर्यंत रिक्षा जाऊ शकली तिथपर्यंत त्याने आम्हाला नेलं. रिक्षा सोडली आणि आता खऱ्या अर्थाने ट्रेकिंगला सुरुवात झाली. चालत निघालो. पायथ्याशी गाड्या, टू व्हीलर पार्किंगची सोय दिसली. किल्ल्याकडे जाणारी वाट व्यवस्थित मोठी आहे. मुंबई पुणे हायवेवरून लक्ष वेधून घेणारा आणि लांबच्या लांब पसरलेला प्रबळगड. आज आपण प्रबळगडावर जातो. आणि एवढी मोठी बॅग का? तर आज निवांत दिवस आहे आणि आज किल्ल्यावर मुक्काम करायचा प्लॅन. नुकताच पाऊस संपल्यामुळे झाडी छान हिरवीगार होती. पण आज ऊन जाणवत होतं. सरळ रस्ता संपला आणि चढणीला सुरुवात झाली. दिवस वर यायला लागला तसं ऊन वाढू लागलं. उन्हामुळे आमचा वेग आपोआपच कमी झाला. वाटेत एका टपरीजवळ थांबलो. छोटा ब्रेक घेऊन पुढे निघालो. वाटेतल्या झाडांच्या लवचिक फांद्यांवर बसण्यासाठी जागा तयार झाली होती. आता चांगला चढ जाणवायला लागला. आजूबाजूची झाडी मस्त घनदाट होती. रानफुलं सुद्धा दिसत होती. जंगल छान बहरलं होतं. पुढे आल्यावर रानवाटा बघणारे काही जण भेटले. त्यांच्याशी मस्त गप्पा झाल्या. इथे बरेच जण कलावंतीणवर येतात किंवा प्रबळगडावर आले तरी एका दिवसाच्या ट्रेकसाठी येतात. आम्ही खूप निवांत होतो. चढण, भाजरं ऊन यामुळे खूपच दमछाक होत होती. 1.5-2 तास झालेत आम्हाला ट्रेक सुरू करून आणि प्रचंड ऊन आहे. भाजून निघतो आम्ही. सावलीची वाट बघतोय पण येत नाही.
नोव्हेंबरमध्ये सगळीकडे खरं तर कोरडं व्हायला सुरुवात होते, पण यावर्षी पावसाळा बऱ्यापैकी रेंगाळल्यामुळे झाडी अजूनही हिरवी होती. इथे खडकातून पाणी झिरपत होतं. दगडातून येणाऱ्या पाण्याच्या धारेत बाटली भरून घेतली. मस्त थंड पाणी. आम्ही बऱ्यापैकी उंचीवर आलो असलो तरी अजून बराच पल्ला गाठायचा होता आणि वेळ भराभर पुढे जात होता. प्रबळगडाच्या पायथ्यापासूनच इथलं जंगल चांगलंच घनदाट असल्याचं जाणवलं. आमच्या वाटेवर वेगवेगळे पक्षी, रातकिडे आणि जंगलाचा सुगंध यांची सतत साथ होती. माची प्रबळगडाच्या जवळ आल्याची खूण म्हणजे दगडात कोरलेल्या गणपती आणि वीर मारुतीच्या प्रतिमा. किल्ल्यांच्या संरक्षणासाठी वीर मारुतीच्या मूर्ती कोरल्या जात असत. महाराष्ट्रातल्या काही गडांवरच्या वीर मारुतीच्या प्रतिमांमध्ये खूपसं साम्य आढळतं. दगडी पायऱ्या, कच्चा रस्ता पार करत आम्ही पठारावर आलो. माथेरान डोंगर रांगांमध्ये असलेला प्रबळगड इथून बघताना घट्ट पाय रोवून उभा असलेला भक्कम शिलेदार वाटत होता. या भरपूर उन्हामध्ये भाजत शेवटी पठारावरती आलोय. आता अजून बरंच चढायचं आहे. इथून दिसते हाईट किती चढायचं ते. 3 वाजलेत. आम्ही आता जेवण करतोय, पिठलं भाकरी. सो टास्क कसा आहे की वरती पुसणार का पोरं आज. जेवून पुढे निघालो. दुपार आता कळू लागली. माथ्यावर आजच पोहोचू का, पुरेसं पाणी आहे का, हे प्रश्न आता मनात यायला लागले. समोर कलावंतिणीचा खडा सुळका आणि शेजारी प्रबळगडाची भव्य उंची धडकी भरवत होती. माची प्रबळगड गावात पोहोचलो. गावात संध्याकाळचा निवांतपणा होता. कौलारू घरं, घरासमोर अंगण, घराघरातून स्पीकरवरून येणारे गाण्यांचे आवाज. त्याच बॅकग्राऊंडवर चुलीवर घावण्यांचा बेत बनत होता. घरातली इतर कामं सुरू होती. नव्या जुन्याची मस्त सरमिसळ. गावामधून ह्या 2 वाटा वेगळ्या होतात. एक वाट जाते कलावंतींकडे आणि दुसरी प्रबळगडाकडे. प्रबळगडाची वाट धरली. जंगलाचा घनदाटपणा वाढला. 4 वाजून गेले होते. नोव्हेंबर महिना, असाही या दिवसात अंधार लवकर होतो. त्यात जंगलाची वाट. आम्हाला वाटेत एक छोटासा ओहोळ लागला. प्रबळगडाला जाणारा रस्ता त्या घळीतून जातो. सो आता आम्हाला पहिले थोडं जंगल क्रॉस करायचंय आणि त्या पॉइंटला पोचायचंय जिथे एक छोटंसं घर आहे आणि तिथून वरती चढायचंय. संध्याकाळचे 4 वाजून गेलेत आणि आम्हाला 6च्या आत वर पोचायचंय, अंधार व्हायच्या आत. आणि आजचा उत्सुकतेचा प्रश्न काय, तर गडावर पाणी आहे की नाही. आम्ही बऱ्याच जणांना विचारतोय आणि खूप वेगवेगळी उत्तरं येत आहेत. काही जण सांगतायत की अजिबात पाणी नाही, काही जण सांगतात खराब पाणी आहे, काही जण सांगतात दगडात थोडंसं मिळालं तर, काही जण सांगतात भरपूर पाणी आहे, प्या बिनधास्त. तर मजा येणार आहे बघायला की पाणी किती आहे गडावर आता. आणि
रेफरन्स काय आहेत माझ्याकडे, तर सोंडाईचं पाणी प्यायलो, हिरवं पाणी, आणि आसावाचं मी पिवळं पाणी प्यायलो होतो. सो आता मॅच होईल की कसं पाणी आहे एक्झॅक्टली. सो सूर्य आहे तोपर्यंत पोचूया गडावरती. सपाटीनंतर पुन्हा जंगलात शिरलो. एवढं कमर्शियलाइज झालंय की सगळ्यांनी झुले बांधले. घळीपर्यंत आलो. खडा चढ होता. वाटेत मोठे मोठे खडक होते. दमछाक झाली. वाटेवर लंगूर होते, पुरुषभर उंचीचे आणि तितकेच हट्टेकट्टे. एकाला खूप जवळून बघितलं. थोडी भीती वाटली. नशिबाने ते आपल्या वाटेने निघून गेले. प्रबळगडाच्या दरवाजापर्यंत आलोय. 6 वाजत आलेत. सूर्यास्त झालाय. थंडगार हवा सुरू झालेली आहे आणि सकाळपासून जे आम्ही उन्हाने भाजलो, आता आता थंडी सुरू होते. बघायचंय थंडी कितपत वाढेल रात्रीची. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, टॉपला जाऊन एक सुरक्षित जागा बघायची आहे. कॅम्पिंग करण्यासाठी टेंट लावायचे आहेत आणि शक्यतो जेवढा लाईट आहे त्या वेळेमध्ये हे करायचंय. प्रबळगडाच्या ह्या घळीतनं जो शेवटचा टप्पा मी वरती चढलो, तेव्हा एवढ्या मोठ्या आकाराची डोंगर कातळ बघितले की याची विशालता, भव्यता किंवा आपण विशेषण जो वापरायचा तर ह्याची प्रबळता लक्षात आली. प्रबळगड हे नाव का दिलं असावं याचा अंदाज या घळीतनं येताना आला. दगडी पायऱ्यांच्या वाटेने दरवाजातून वर गेलो. दरवाजाची पूर्णतः पडझड झाली. किल्ल्याच्या दरवाजातून थोडंसं वर आलोय आणि आज आम्हाला शोध घ्यायचा पाण्याचा. तर सगळ्यात पहिलं टाकं दिसलंय पाण्याचं आणि इथून दिसतंय चांगलं पाणी आहे. तर दरवाजाच्या लेवलला त्या बाजूने कदाचित रस्ता असेल त्या टाक्यापर्यंत. आम्ही वर आलो होतो, त्यामुळे त्या टाक्यापाशी जाता आलं नाही. पुढे पाणी असेल या आशेवर निघालो. पुन्हा जंगलाचा पॅच आला. रहस्य कथांमध्ये वर्णन करतात तसा अनुभव आला. आव असून उभ्या असलेल्या जंगलाने त्याला आतल्या आत गायब केलं. इतकं निबिड जंगल होतं. ऑलमोस्ट अंधार झालाय आणि त्या पॉइंटलाच टॉपला पोहोचतोय आम्ही. हे का दमछाक. सो इथे लेफ्ट साईडला जातो रस्ता कलावंतींकडे आणि इथे जो बोर्ड लिहिला आहे तो एवढा गंजला आहे की काहीच वाचता येत नाही त्याच्यावरचं. तर आता आम्ही ठरवतोय की ह्या जंगलात या साईडला कॅम्पिंगची जागा शोधायची. तर प्लॅन काय आहे, आज रात्रीचा मुक्काम करायला एक चांगली सुरक्षित कमी हवा लागेल अशी जागा शोधायची आणि जवळ पाणी असायला हवं. सो पाणी सापडणं गरजेचं आहे आणि ते पण अंधार व्हायच्या आत. आणि आता हे केवढं डार्क झालं आहे. पुढच्या काही क्षणात अंधार झाला. काहीच दिसत नाही. ब्लॅकआउट एवढंच दिसतं फक्त. हेड टॉर्चच्या उजेडात पुढचा प्रवास सुरू झाला. जंगलातल्या पायवाटेने चालत होतो. आम्ही अंधारात तास सव्वा तास त्या गच्च रानातून चालत होतो. तिथे वाटेत कुठे थांबणं शक्यच नव्हतं. जंगलाची शांतता, अंधार, चित्रविचित्र आवाज याने आम्हाला घेरल्यासारखं वाटत होतं. किल्ल्याच्या माथ्यावर एवढं घनदाट जंगल वेगळाच अनुभव होता. किर्र अंधारात मोकळ्या जागेवर आलो. हायसं वाटलं.
कड्यावर चांगली जागा बघून टेंट लावायला सुरुवात केली. आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे. आजचं कॅम्पिंग दुधाळ चंद्रप्रकाशात. जवळच पाण्याचं टाकही सापडलं. त्यातलं पाणी स्वच्छ होतं. आता आमच्याकडे पाणी होतं. कॅम्पिंगसाठी छान जागा होती. नव्या उत्साहाने सेटअप लावत होतो. पौर्णिमेचा चंद्रप्रकाश सगळीकडे पसरला होता. चांदण्यात सेटअप लागला. शेकोटीची तयारी केली. काटक्या, लाकडं आणली. दिवसभर ऊन खाल्ल्यानंतर आता हवेत गारवा जाणवत होता. मस्त सूप करून प्यायलो. कड्यावरून चंद्रप्रकाशात इर्शाळगड, पनवेल शहर दिसत होतं. एकीकडे शेकोटी सुद्धा मस्त पेटली. देऊ काय चाललंय? सलाड बनवते सलाड. तर देवेशू तिथे सलाड बनवतोय. सलाड म्हणजे काकडी गाजर कापतोय आणि मी इथे पाणी उकळवतोय आणि त्याच्यात दोन गोष्टी एकत्र होणार आहेत. तर कॉर्न आहेत, ते शिजणार आहेत आणि सेम टाईम आमच्याकडे आहे मटर पनीर. हे रेडी पॅक आहे, जे फक्त उकळत्या पाण्यात टाकायचं. मेजवानी. चालून चालून थकलो होतो. जेवायची तयारी झाली. थेपले, रेडी टू इट भाजी, सलाड असा मस्त मेनू होता. निवांत पोटभर जेवलो. माथ्यावरून शहरातले लाईट्स मिणमिणत होते. छान हवा सुटली होती. घाई गडबड सगळं शांत झालं. चंद्राचं शीतल चांदणं सुखावत होतं. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटा इंटरनॅशनल बरोबर चला अल्माटी कझाकिस्तानला. चारिन कॅनियन, कोलसा आणि कॅन्डी लेक्स, भरपूर पार्क्स असा एक मस्त देश एक्सप्लोर करूया. ग्रुप टूरच्या पुढच्या बॅचेस एप्रिल आणि मे महिन्यात. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा. रात्रीच्या थरारानंतर प्रबळगडावर झालेली सकाळ एकदम फ्रेश होती. टेंटवर दव पडलं होतं. आम्ही काळ्या बुरुजावर राहिलो. बुरुजाच्या तटबंदीवरून समोरच इर्शाळगड दिसत होता. मोरबे धरणाचं पाणी सूर्यकिरणांमध्ये छान चमकत होतं. हा एअर ट्रॅफिक रूट असल्यामुळे सतत विमानांची ये जा सुरू असते. वरून खूप मोठा प्रदेश अगदी सहज नजरेच्या टप्प्यात येतो. जवळच्या टाक्यामधून पाण्याच्या सगळ्या बाटल्या भरून घेतल्या. ट्रेकिंगमध्ये जेव्हा कॅम्पिंग करायची वेळ येते तेव्हा पाण्याची उपलब्धता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माथ्यावर 2 मोठी टाकी आहेत. त्यातलं एक चांगल्या स्थितीत होतं, ज्याने आम्हाला अक्षरशः तारलं. प्रबळगड, ज्याला पूर्वी मुरंजन म्हटलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचं नामकरण करून त्याला एकदम सार्थ नाव दिलं.
या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व सुद्धा खूप मोठं आहे. याची अवाढव्यता नजरेत न मावणारी आहे. भक्कमपणा एकदम अजोड असा प्रबळगड. ठीक आहे, म्हणजे नादच खोळा. चीज खाकरा आणि काय सॉस. म्हणजे ज्या वाटेने निघालो आम्ही ती एवढी निमुळती वाट होती आणि एवढं घनदाट जंगल होतं. म्हणजे मी शॉक झालो की किल्ल्याच्या टॉपला एवढं डेन्स फॉरेस्ट, घनदाट जंगल आणि एवढे आवाज येत होते. म्हणजे जंगल किती डेन्स आहे हे कळत होतं. अंधार झाला, आम्ही चालतोय 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 आणि शेवटी काहीच सापडत नाहीये. तर एका पॉइंटला मी ब्रेक घेतला, थोडं पाणी प्यायलो, थोडा खाऊ खाल्ला आणि म्हटलं आता पुन्हा सुरुवात करायची आहे. आणि आम्ही आम्ही चालतोच आहे. आणि मग जवळपास 1.5 तासांनी आम्ही ह्या बुरुजाच्या टोकावरती आलो. सगळ्यात पहिले आम्हाला पाण्याचं टाकं मिळालं. सगळ्यात पहिले पहिलं टाकं दिसलं, मग दुसरं टाकं दिसलं. मग थोडं हायसं वाटलं की पाणी तरी आहे आता रात्री आपल्याकडे. मग आम्ही ह्या टोकावरती आलो. इथून व्ह्यू दिसला, सिटी लाईट्स दिसले, समोर इर्शाळगड दिसला, त्याच्या बाजूला डॅम आहे तो दिसला. तर मग थोडी मजा आली, थोडं छान वाटलं. सकाळी डायरेक्ट म्हणजे सूर्य उगवला आणि भाजरवून एकदम. मग ते आम्हाला नाश्ता करायला आम्ही ही शेड लावली आहे, इथे आम्ही बसून नाश्ता केला. नाश्ता पण काय झाला, मस्त उपमा होता, रेडी मिक्स आणि चीज खाकरा. सो देवेशूने खाकरा आणला आणि चीज आणलेलं आणि खिचडी वगैरे, आई शपथ कमाल. म्हणजे आणि मग कॉफी. तर आता प्लॅन असा आहे की आजचा अख्खा दिवस प्रबळगड बघायचा आहे. म्हणजे हा एवढा घनदाट जंगलातला एवढा सुंदर किल्ला बघण्यासाठी आजचा दिवस आहे. सो आता लगेच आवरायचंय, पुन्हा बॅग पॅक करायचंय, पाणी भरायचंय, अख्खा दिवस किल्ला बघायचा आहे. नंतर उतरताना परत काय बनवायचंय का, थोडं चहा कॉफी टाईप, आणि मग खाली उतरू. आज घरी जायचंय, हा प्लॅन आहे साधारण. प्रबळगड मी विचार करतोय, कलावंतीण आम्ही 12 वर्षापूर्वी केलेला. मी, देवेशू, राधेश आणि अजून एक होता कोणीतरी, केदार. हा, तर तेव्हा ड्रोन वगैरे नव्हते. सो मी आणि राधेश कलावंतीणला होतो आणि देवेशू, केदार प्रबळला येऊन त्यांनी इथून शूट केलेलं, ड्रोन नसल्यामुळे लॉंग शॉट्स. तर 2013 मध्ये कलावंतीण झाला, तर मग प्रबळ का नाही झाला याचं उत्तर माहित नाही, कोणाकडेच नाही आहे. तर 12 वर्षांनी आम्ही प्रबळगडावरती आलो आणि एवढा भारी किल्ला कसा काय राहिला हा प्रश्न आहेच. पण ठीक आहे, म्हणजे समाधान आहे की आम्ही नाईट स्टे केला आणि आज अख्खा दिवस किल्ला फिरता येईल. ड्रोन उडवला तेव्हा एक वॉटरफॉल दिसला, म्हटलं, आणि त्याला चांगलं पाणी होतं आणि बाजूला अशा लेयर्स दिसल्या. म्हटलं अरे पावसाळ्यात काय असेल हे, बापरे, पावसाळ्यात हे जंगलच काय असेल हा प्रश्न आहे. म्हणजे इथपर्यंत येणं, पोहोचणं आणि हे बघणं हाच थरार असणार आहे पावसाळ्यात. कमाल. पोरं साबण नाही घेऊन आलेत, नुसतं पाण्याने घासावं लागतंय. ती पण स्किल आहे तुझ्याकडे. आज संपूर्ण किल्ला व्यवस्थित फिरायचा प्लॅन होता, त्यामुळे आवरावर करायला सुरुवात केली. विंचवाचं बिराड पाठीवर तसंच ट्रेकर्सचं असतं. एका रात्रीचं कॅम्पिंग असो, काही दिवसांचा रेंज ट्रेक असो, राहण्या खाण्याचं आवश्यक सगळं सामान आणणं, ते नीट लावणं आणि मग त्याची परत बांधाबांध करणं हा सुद्धा ट्रेकिंगचाच एक भाग. खाली एक बुरुज आहे आणि अजून काय काय एक रस्ता खाली उतरतोय, तर तो बघायला मी आणि देवेशू चाललोय. काय काय सापडतंय बघूया. तटबंदी आहे आणि खाली एक मोठा बुरुज आहे. बुरुजापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही,
म्हणून ड्रोन उडवला आणि किल्ल्याची बांधणी बघून थक्क झालो. किल्ला फिरायला सुरुवात केली. काल अंधारात ज्या वाटेने आम्ही आलो होतो तीच ही वाट होती, घनदाट जंगलाची. जंगलातली अशी जुनी झाडं इतिहासाचा सगळा लेखाजोखा ठेवत असतील. हे झाड तर या जंगलाच्या निर्मितीपासून असेल. निसर्गात सहजीवन किती सहज आणि उत्तमरित्या होतं याची प्रचिती जागोजागी येत राहते. प्रबळगडावर पाणी किती हा कालपासून विषय चालू आहे. तर काल आम्हाला एका पाण्याच्या एक टाकं मिळालं कातळातलं, तर तिथे चांगलं पाणी मिळालं. तर आज सकाळपासून आता आम्ही शोधतोय की अजून किती किती त्याचे सोर्सेस आहेत. तर एक तळं लागलं, पण त्यातलं पाणी खूप खराब आहे, म्हणजे त्याचं दलदल झाली. आणि आता एक वाहत्या पाण्याचा झरा लागलाय. आणि सकाळी ड्रोनमध्ये सुद्धा एक वॉटरफॉल दिसलाय. सो कदाचित हाच असेल जो पुढे वॉटरफॉल बनत. काल अंधारात आम्हाला हा बोर्ड दिसला नाही, तर इथे जे जे लिहिलंय, म्हणजे आता हे गणेश मंदिरचा पॉइंट आहे. हा तलाव 50 मीटर, बोरीची सोंड 900, दरवाजा 850 आणि काळा बुरुज 1700. हे सगळं आम्हाला म्हणजे आम्हाला आपोआप सापडत गेलं आणि आम्ही तिथे म्हणजे ते डिस्कवर करत गेलो. हे जर आम्ही वाचलं असतं तर कदाचित तेवढी मजा नसते आली जे आम्ही शोधून काढली. एका पाणथळ जागी आलो. वाटेवर एका वेगळ्याच फळाचं झाड दिसलं. कुठलं फळ ते कळलं नाही. तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा. किल्ल्यावर 4 वास्तू आहेत. हेच दिसण्यात येणारे मुख्य अवशेष म्हणता येतील. वास्तू आकाराने मोठ्या आहेत. चौकटीवर सुंदर नक्षीकाम आहे. कोनाड्या आहेत. सगळ्यांचीच खूप पडझड झाली आहे. मोठ्या मोठ्या झाडांनी त्यांना व्यापून टाकलंय. प्रबळगड महाराष्ट्राच्या मोठ्या इतिहासाचा साक्षीदार आहे. शिलाहार यादव काळापासून त्याचं महत्व आहे. बहामनी राजवट इथे होती. निजामशाहीचा अंमल इथे बराच काळ होता असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मराठेशाहीत आणला, त्याची डागडुजी केली. पुरंदरच्या तहात जे 23 किल्ले मोगलांना दिले त्यात याचा समावेश होता. नंतर किल्ला परत स्वराज्यात आला. नंतर इंग्रज आले. बरीच सत्तांतरं या किल्ल्याने अनुभवली. हा किल्ला आपल्याकडे असावा असं प्रत्येक राज्यकर्त्याला वाटण्याचं कारण त्याचं भौगोलिक स्थान. प्राचीन कल्याण पनवेल बंदरावर इथून नजर ठेवता येत असे. गडावरून माणिकगड, इर्शाळगड,
पेबचा किल्ला, चंदेरी असा खूप मोठा भाग दिसतो. प्रबळगडाच्या कलावंतिणीकडच्या टोकाला आलोय. एका कड्यावर आलो आणि समोर कलावंतीण दिसला. आधी निसर्गाने आणि मग माणसाने घडवलेलं एक अद्भुत कोरीव काम. प्रबळगडाला लागूनच असलेला सुळका. एकसंध कातळात कोरून काढलेल्या पायऱ्या कलात्मकतेची परिसीमा म्हणता येईल. त्या काळात ज्यांनी या पायऱ्या घडवल्या त्या अनाम हातांना कुठे कल्पना होती की आपण काहीतरी अद्भुत निर्माण करतोय, असं काहीतरी अफाट ज्याची नोंद इतिहास कायमस्वरूपी ठेवणार आहे. असं आव्हान जे कित्येक वर्ष ट्रेकर्सच्या कौशल्याला खुणावत राहणार आहे. आणि एक अशी निर्मिती जी पुन्हा होणे नाही. फक्त पायऱ्याच नाहीत तर सुळक्यामध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाक्या सुद्धा थक्क करतात. टेहळणीसाठी या सुळक्याचा उपयोग केला जात असे. ड्रोनच्या या फ्लाईटमध्ये प्रबळगडावर आणखी एका ठिकाणी बुरुज दिसला. काही ठिकाणी अशी नोंद आहे की या किल्ल्याला 11 बुरुज होते. इथे एक झाडीत लपलेला बुरुज आहे, तो बघायला आलोय. आम्ही एक बुरुज बघायला गेलो पण तिथेही पोहोचता आलं नाही. प्रबळगड चढल्या इथे 2 वाटा लागतात. एक वाट जाते कलावंतीण जिथून दिसतो तिथपर्यंत आणि दुसरी वाट जी काळा बुरुजाला घेऊन जाते, जे काल आपण 6 वाजता इथे होतो जेव्हा संध्याकाळ अंधार होत होता आणि सगळी पळापळ सुरू झाली. तर प्रबळगड हा प्रचंड मोठा किल्ला आहे, घनदाट जंगल असलेला किल्ला आहे. भरपूर अवशेष आहेत जे अजून कदाचित सगळे शोध लागले नसतील, अशाही गोष्टी असतील. बरेच बुरुज दिसले, तटबंदी दिसली. प्रबळगड प्रचंड मोठा किल्ला, सगळ्यांनी बघावा असा. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटा इंटरनॅशनल बरोबर चला अल्माटी कझाकिस्तानला. चारिन कॅनियन, कोलसा आणि कॅन्डी लेक्स, भरपूर पार्क्स असा एक मस्त देश एक्सप्लोर करूया. ग्रुप टूरच्या पुढच्या बॅचेस एप्रिल आणि मे महिन्यात. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा.